नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत। मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आनंदी आणि सुखी जीवनाचे मार्ग। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे नकारात्मकता, म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये निगेटिव्हिटी म्हणतो। आपल्या आजूबाजूला आपण बरेचसे लोक पाहतो की त्यांना चांगली बोलायची सवयच नसते आणि काही लोक जे चांगली बोलणारे असतात तर त्यांना ते विरोध करून काहीतरी त्याची वाक्याची काटछाट करण्याचा प्रयत्न करतात। सुरुवातीला आपण पाहू की ज्या वेळेस एखादी व्यक्ती एखादं चांगलं काम हाती घेऊन पुढे जात असते, जसं की एखाद्या घराचं बांधकाम असेल किंवा एखादी 4 व्हीलर 2 व्हीलरची खरेदी असेल किंवा एखाद्या जमिनीची खरेदी असेल किंवा एखाद्या प्लॉटची खरेदी असेल, त्यावेळेस तुमच्याच आजूबाजूचा एखादा व्यक्ती म्हणतो, काय ते तू करू शकतोस का? काय तू ते घेऊ शकतोस का? अरे ते काय खरं नाही, तू करू शकणार नाहीस। म्हणजे अशा पद्धतीची निगेटिव्हिटी आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या मनात निर्माण केली जाते। दुसरा भाग असा आहे की आपले जे विद्यार्थी असतात किंवा आपली जी मुलं असतात किंवा आपल्या आजूबाजूची जी काही पालकांची मुलं असतात, तर आपण त्यांनाही म्हणताना पाहतो की नेहमी काही जणांकडून असे शब्द जातात, अरे तो कशाचा मार्क घेतोय, तो कशाचा पास होतोय, अरे त्या परीक्षात तो होऊ शकत नाही, तो कशाला MBBSला लागतोय, तो कशाला इंजिनिअरिंगला लागतोय आणि तो कशाचा नोकरीला वगैरे लागतोय। म्हणजे अशा प्रकारची वाक्य बोलून हा समोरच्या विद्यार्थी किंवा मुलांमधला आत्मविश्वास कमी करण्याचं काम हे नकारात्मक वाक्य करतात आणि असे नकारात्मक किंवा निगेटिव्ह वाक्य बोलून काही लोक त्यांची एक सवय असते, ती सवय जोपासतात। त्याच्यानंतर आपण पाहतो की कुठलाही वर्ग असो, शेतकरी वर्ग असो, व्यावसायिक असो किंवा नोकरदार असो, अगर राजकारणी असो, समाजकारणी असो, या वर्गात सुद्धा बऱ्याच वेळेस असं बोललं जातं की अरे आता शेतकरी वर्गाला काय सुगीचं खरं या, पाऊस आहे का, अशा पद्धतीची वाक्य वापरून त्याला नैराश्यामध्ये ढकललं जातं। किंवा नोकरदाराला काय तुझ्या नोकरीचं खरं आहे, किती रुपये कमवतोस असे, अरे बघ हे व्यावसायिक असून, अनपढ असून, अंगठा छापा असून किती पैसे कमवतो। म्हणजे अशा पद्धतीचं त्याला डिस्करेज करण्याचं काम काही वर्ग करीत असतो। नकारात्मक बोलून अशा पद्धतीचे वाक्य त्याच्यातला आत्मविश्वास कमी करीत असतो। तशाच पद्धतीने व्यवसाय केला, अरे काय व्यवसाय करतोस, काय भांडे घासतोस, काय हॉटेल चालवतोस, काय ते खरं आहे त्या धंद्याचं। म्हणजे धंदा कुठलाही असो किंवा व्यवसाय कुठलाही असो, तो त्याच्याशी प्रामाणिक राहून चांगल्या पद्धतीनं त्याच्या उपजीविकेपुरतं तो कमवत असतो, परंतु त्याला हा निगेटिव्ह बोलणारा वर्ग त्याच्यातला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो। अशाच पद्धतीनं आपण पाहतो की काही लोकांना अशी सुद्धा सवय असते की प्रवासात कुठे चाललो, अरे आपण पोहोचतोल का, अरे आपण व्यवस्थित जातोल का, म्हणजे अनावश्यक प्रश्न विचारून निगेटिव्हिटी तयार करून ठेवणार किंवा आपण पोहोचूच शकत नाहीत, आपलं आता जाणं काय खरं आहे, दिवस मावळला आहे, आपण जाऊ शकत नाही। याचबरोबर काही लोकांना घरातून सुद्धा निघताना बाहेर ज्यावेळेस ते एखाद्या चांगल्या कामाला चाललेले असतात, त्यावेळेस घरातीलच काही मेंबर म्हणणार, आता काय खरं त्याचं जाणं, आता तो काय पूर्ण करू शकणार आहे ते जाऊन। म्हणजे ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे एखादं काम जे शक्य आहे आणि ते सहज होणार आहे, त्या सहज होणाऱ्या कामाला आडफाटा किंवा अडथळा आणून अशा प्रकारचे लोक निगेटिव्ह बोलून निगेटिव्हिटीचा प्रसार करून त्या कामाला अपयश आणतात। त्यामुळे शक्यतो निगेटिव्ह किंवा नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहून आपण सकारात्मक कसे होऊ आणि आपल्या वाणीने सुद्धा आपण सकारात्मक कसं बोलू याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच दुःख हे कमी होईल आणि तुम्ही दुःखातून सुखाकडे जाण्यासाठी अनुकूल व्हाल।
त्याचप्रमाणे आपण जर काही गोष्टी ते शक्य आहे, ते होऊ शकतं, ते नक्कीच होणार, त्याला मार्क पडणार, तो MBBS लागणार, तो नोकरीला लागणारच, अशा पद्धतीची जर सकारात्मक वाक्य वापरली किंवा तू ते काम करू शकतोस, तुझ्यात ती क्षमता आहे, तुझ्यामुळं ते होऊ शकतं, अशी वाक्य वापरून आजूबाजूच्याला एनर्जी द्या, आजूबाजूच्याला पॉझिटिव्हली काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि यातून तुमच्यामध्ये नकारात्मकता कमी होईल, एक सकारात्मकता निर्माण होईल आणि जे त्याच्यातून निर्माण होणारं दुःख आहे, त्या दुःखातून तुम्हाला चांगला सुख मिळेल आणि चांगल्या प्रकारचा आनंद मिळेल. त्यामुळं जास्तीत जास्त निगेटिव्हिटी तुमच्या स्वभावातून कमी करून जास्तीत जास्त पॉझिटिव्ह कसं राहता येईल याचा प्रयत्न करा. आजच्या या आनंदी जीवनात आणि सुखी जीवनात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एक चांगली प्रेरणा किंवा मोटिवेशनची एक समस्या घेऊन आपण त्याची उत्तरे शोधणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.